हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023चा सेटचा हिस्ट्री पेपर 2 बघत आहोत. तर ह्यापैकी कोणता हा महापाषाणीय प्रकार नाही, तर टोपीकुंड जो आहे तो नाहीये. बाकी मेहनीर, डोलमेन आणि शिळावर्तुळ आहे. प्राचीन स्थळाचा सांस्कृतिक कार्यक्रम जाणून घेण्यासाठी उत्खनन करण्याची गरज आहे, म्हणजे व्हर्टिकल एक्सकेव्हेशन जरुरी आहे. खालीलपैकी कोणत्या हडप्पा संस्कृतीच्या स्थळावरून तलावासहित अद्वितीय जल व्यवस्थापन पद्धतीचे अवशेष सापडले? धोलावीरा. हडप्पाकालीन ताम्र वस्तूंच्या उत्पादनाच्या कार्यशाळेचे अवशेष लोथल येथे भेटलेले आहेत. कोणती पूर्वेकडील सिंधू संस्कृतीची सीमा होती? आलमगीरपूर ही पूर्वेची सीमा आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सीचा लेखक कोणत्या बंदरास पोदुके म्हणतो? अरिकमेडूला म्हणतोय. मुजरीस हे एक प्राचीन बंदर आहे. कोणत्या वैदिक अभ्यासकाने ऋग्वेदाची तारीख 1500 ईसपूर्व ते 1000 ईसपूर्व निश्चित केली? मॅक्स मुलरने केलेली आहे. भाजा ही लेणी भारतातील प्राचीन बौद्ध लेणीचा समूह आहे. अशोककालीन शिलालेख कोरण्यासाठी शारदा या लिपीचा वापर केला नाही, मग ब्राह्मण, खरोष्टी आणि ग्रीक लिपीचा वापर झालेला आहे. मौर्य सम्राट अशोक यांचे खालीलपैकी कोणत्या गिरणार शिलालेखात चोल आणि पांड्यांचा उल्लेख आहे? दुसऱ्या शिलालेखामध्ये. कोणत्या बौद्ध भिक्षूच्या प्रभावाखाली अशोक बौद्ध धर्माचा उत्साही समर्थक बनला? उपगुप्त. यामध्ये जोड्या लावायच्या आहेत. तर कलहंस राजतरंगिणी, श्रीहर्षचं नेषधीय चरित, सोथलाचं उदया संदुरी कथा आणि मेरुतुंगाचं प्रबंध चिंतामणी. खालील कोणत्या शासकाने पहिल्या बौद्ध परिषदेचे आयोजन केले? अजातशत्रू. कोणत्या सातवाहन राजाने पश्चिमी क्षत्रप शासक नहपान यांची चांदीची नाणी पुनर्टंकित केली? गौतमीपुत्र सातकर्णी. या कुषाण राजाच्या नाण्यावरून महासेन, स्कंदकुमार आणि विशाखा ही वेगवेगळी देवता होते असे सिद्ध झाले. हुविष्क. द्वितीय चंद्रगुप्त यांच्या मथुरा स्तंभ लेखातून पाशुपत्य संप्रदायावर प्रकाश पडतो. कोणत्या गुप्त सम्राटाने सर्वप्रथम चांदीची नाणी काढली? द्वितीय चंद्रगुप्त. चांदीची नाणी. बेसनगर स्तंभ लेखात गरुड ध्वज स्थापित केल्याचा उल्लेख आहे. देवी चंद्रगुप्तची रचना विशाखा दत्तने केलेली आहे. कोणते साधन गुप्त राजा रामगुप्त यांच्या ऐतिहासिकतेच्या पुनर्निर्मितीमध्ये सहाय्य करत नाही? समुद्रगुप्तचा लाभात संबलेख करत नाही. बाकी अमोदवर्ष यांचा संजान सम्रकट, दुर्जनपूर जैन प्रतिमालेख आणि देवी चंद्रगुप्तम हे रामगुप्त राजाचं पुनर्निर्मितीमध्ये सहाय्य करतात. उद्रंग आणि उपारिक हे जमिनीची गुणवत्ता गुप्तकालीन महसूल कर जमिनीची गुणवत्तेच्या आधारे ठरवत होते. नालंदा मुद्रण धर्माधिकरण म्हणजे महसूल न्यायालय होय. धर्माधिकरण म्हणजे महसूल न्यायालय. कुषाण सम्राट प्रथम कनिष्क यांच्या नाण्यावर महासेन दर्शवलेले नाही, बाकी नना, मावणे, ओएशो आहे. कोणत्या ठिकाणी संज्ञा मा आणि वेली यांचा वापर जमिनीचे मोजमाप आणि कलांचा वापर धान्य मोजण्यासाठी होतो? संगम साहित्यामध्ये. आयक स्तंभाची उपस्थिती हे दक्षिण भारत प्रदेशातील बौद्ध स्तूपांचे वैशिष्ट्य आहे. कोणत्या पूर्व मध्य बंगालमधील वाङ्मय रचनेत असे नमूद केले आहे की तेव्हा 50 पेक्षा जास्त भाताचे प्रकार पिकवले जात? शून्य पुराणमध्ये. तमिळ शिलालेखात नेहमी येणारे निरांबम या शब्दाचा अर्थ जलसंधारण व्यवस्था. सल्लेखन म्हणजे काय? मरेपर्यंत उपवास करण्याची एक धार्मिक पद्धत. फोगोजी हा फायनने लिहिलेला ग्रंथ आहे. कोणत्या पूर्व मध्ययुगीन काळातील व्याकरणकर्ता शास्त्रज्ञाने शहराची व्याख्या दिली आहे? शहर म्हणजे अशी वस्ती जिच्या सभोवताली भिंत व खंदक असते. कैयाटने ते सांगितलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या राजाने राष्ट्रकूट राजांवर आक्रमण केले? माळव्यांचा उपद्रव. छोटा कैलास नावाने ओळखली जाणारी लेणी ही जैन धर्माशी संबंधित आहे. चोळकरात सभा होती ब्राह्मण सभा. विरूपाक्ष मंदिर हे पदक्कल येथे आहे. अभिनव भोज आणि सकल काल भोज हे कृष्णदेवराय यांची बिरुदे आहेत. कृष्णदेवराय. मानसोल्लास हे सोमेश्वर तिसऱ्याने लिहिले. हा चालुक्य राजा होता. इसामीच्या फुतुह सलातीनुसार अलाउद्दीन खिलजीने
मलिक काफूरला दख्खनमध्ये स्वारी करून काकतीय राजधानीवर आक्रमण करणे आणि पराभव स्वीकारल्यास राजाला पुनर्स्थापना करण्याचे आदेश दिले. 1299 मध्ये गुजरात या भागात अलाउद्दीन खिलजीने पहिली मोहीम हाती घेतली. इब्न बतूता अनुसार वली अल खराज होता महसूल प्रशासनाचा प्रभारी अधिकारी. पुढीलपैकी कोणत्या राजाने चीनच्या सम्राटला काश्मीर शाल भेट दिली होती? मुहम्मद बिन तुगलक. तैमूर स्वारीमुळे कोणती गोष्ट घडली? जवळपास प्रदेश सोडला तर दिल्ली सल्तनतीचा प्रभाव समाप्त झाला. बलबन हा सुलतान स्वतःला नाईब खुदाई किंवा देवाचा प्रतिनिधी म्हणून घेत असतो. मार्को पोलो याने मबारच्या सल्तनतचे वर्णन केलेले आहे. निमातनामा मांडूमधील एक पांडुलिपी हे पाककृतीचा संग्रह आहे. बहामनी राज्य ज्या प्रांतात विभागले होते त्याला तरफ म्हणतात. त्याचं उत्तर ह्या 4 पर्यायामध्ये नव्हतं. बहामनी राज्याला ज्या प्रांतात विभागले होते त्याला तरफ म्हणले जाईल. थॉमस रो याला इंग्रजी राजदूत म्हणून कोणत्या मुघल सम्राटाच्या दरबार पाठवण्यात आले? जहांगीरच्या. अकबराच्या काळामध्ये आलेला इंग्रज प्रवासी राल्फ फिल्च होता. 17व्या शतकातील मुघल साम्राज्यात दिल्ली, आग्रा आणि लाहोर या राजधान्या होत्या. पहिली खरी कमान ही बलबनची कबर आहे. बिजापूर आणि गोलकोंडा यांनी नलदुर्गवर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष केला. मुघल प्रशासनात दिवान-ई-बयूतात हा राजघराण्यात आणि कारखान्यात वित्त बघणारा अधिकारी होता. त्रिपाठी यांनी मुघल राजपद सिद्धांताचे वर्णन तुर्की-मंगोल राजपदाचे सिद्धांत यात केलेले आहे. मराठ्याविरुद्ध औरंगजेबाचे अपयश हे चळवळीचे स्वरूप समजून न घेणे औरंगजेबाची अक्षमता होती असे विधान सतीशचंद्र यांनी केलेले. जहांदर शाह याने लाहोर येथे राज्यारोहण केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले पद्मश्री चरित्र वास्को द गामा यांनी लिहिलेले आहे. खुर्द आणि बुद्रुक म्हणजे काय? खुर्द म्हणजे ते मूळ गाव आणि बुद्रुक म्हणजे विस्तारित वसाहत संदर्भात वापरला जातो. कारुख हा कर गावातील कारागीरवर लागू होतो. हुंडी म्हणजे देवाणघेवाणाचा देयकच आहे. मध्ययुगीन उत्तर भारतात शेती वाढवण्यासाठी सोंडर हे कर्ज दिले जात होते. 1726 मध्ये उडाच्या सरदेसायावर पोर्तुगीजांच्या समुद्रातील जहाजांवर हल्ला करून ते लुटल्याचा आरोप. पैमाश म्हणजे मोजणीवर आधारित महसुलीचे मूल्यांकन. गिरनीच्या कागदपत्रे कैरो येथे होणाऱ्या यहुदी व्यापाऱ्यांच्या भारतीय व्यापारासंबंधीची कागदपत्रे. सामंतवादाचे कोणते वैशिष्ट्य नव्हते तर हे नव्हते. बाकी कोणते ते बघू आपण. वेठबिगारी व्यापक प्रमाणात प्रचलित होती. खंडकरीची संख्या वाढली आणि गावाची अर्थव्यवस्था तुलनेने बंद होती. जामोरिन हा कालिकटचा राजा होता. थट्टा आणि लाहिरीचे बंदरे सिंधू नदी येथे आहे. दुसऱ्या बाजूला पेशव्याने वसईच्या तहाद्वारे तैनाती फौज मान्य केली. 18व्या शतकात मुघलांच्या विरोधात काही नवीन राज्य पुढे आले. त्याच्यामध्ये बंगाल हे नवीन राज्य नव्हते. बाकी जाट, पंजाब आणि मराठा हे होते. कोणी स्थापत्याचा सर्वप्रथम अभ्यास केला? जेम्स फर्ग्युसन यांनी केलेला आहे. कारण कोणता भारतात पोर्तुगीजांचा तळ नव्हता? मसलीपट्टम होता. नागापट्टिनम, सॅन थोमे आणि कोचीन हा पोर्तुगीजांचा तळ आहे. पुढीलपैकी कोणत्या इतिहासकाराने वास्को द गामा युग हे वाक्प्रचार वापरलाय? के.एम. पानिकर यांनी वापरलाय. मिरातुल अखबारचे लेखक राजा राममोहन रॉय. कोणत्या सनदी अधिकाऱ्याला लॉर्ड डलहौसीचे खालसा धोरण पसंत नव्हते आणि तो नंतर मुंबई प्रांताचा गव्हर्नमेंट झाला? सर जॉर्ज रसेल क्लर्क. 1845 मध्ये इंग्रजांनी डेनिशांकडून ट्रान्सबोर्ग हा किल्ला विकत घेतला. 1857 ची घटना धार्मिक चळवळ म्हणून झाली पण लोकांची चळवळ म्हणून शेवट झाला. हे डॉक्टर एस.एन. सेन यांचं विधान आहे. 1870 मध्ये लंडन टाइम्सने बातमी दिली की बॉम्बे असोसिएशन या संस्थेने मुंबईत आयकरवाढीच्या विरोधात जाहीर सभा आयोजित केली होती. सर सय्यद अहमद खानचा प्रमुख सल्लागार थिओडोर बेग हा विश्वासू होता. सुंदरम बॅनर्जी यांच्या पायाशी बसून मी राजकारणाचे धडे शिकलो हे एम.ए. जिन्नाचं वाक्य आहे. महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष जी.डी. बिर्ला होते. हुक्का चळवळीचे रूपांतर नंतर पंजाबमधून ब्रिटिशांना बाहेर काढण्याच्या चळवळीत झाले.
बाळाजी प्रभाकर मोडक यांनी कोल्हापूर संस्थानच्या मदतीने 1887 आणि 1897 मध्ये भरलेल्या विज्ञान प्रदर्शनांना हजारो लोकांनी भेट दिली. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे पहिले महासंचालक अलेक्झांडर कनिंघम होते. या वसाहतकालीन भारतीय अधिकाऱ्याने महाराष्ट्रातील सामाजिक संरचनेचे वर्णन करणारे पुस्तक लिहिले. त्रि ना. अत्रे यांनी लिहिलेले. डिसेंबर 1911 मध्ये काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जनगण मन हे राष्ट्रगीत गायले गेले? कलकत्ता अधिवेशनामध्ये. कोणत्या नेत्यांनी कस्तुरबा गांधी सोबत सुरुवातीला धारासन सत्याग्रहाचे नेतृत्व केले? अब्बास तय्यबजी यांनी केले. 1929 साली बंगालमध्ये अक्रम खान, फजल उल हक, अब्दुल रहीम यांनी खंडाने शेती करणाऱ्या बागायतदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पक्ष स्थापला, जोतेदार पार्टी. कोणती बाब असहकारचा भाग नव्हती? कर भरण्यावर बहिष्कार नव्हती. बाकी न्यायालयावर बहिष्कार, सरकारी शाळांवर बहिष्कार, परदेशी कपड्यावर बहिष्कार होती. प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांतीचे लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाने भारताच्या दरोडे उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला? दादाभाई नौरोजी. सेक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट हा ग्रंथ मॅक्स मुलर यांनी लिहिलेला आहे. कोणी पहिल्यांदा भूदान चळवळी अंतर्गत जमीन दान केली? रामचंद्र रेड्डी. तिबेट हे आर्य लोकांचे मूळ ठिकाण होते, याचे समर्थन स्वामी दयानंदांनी केलेले. खालीलपैकी कोणते विभाजित राज्य नमुन्याचे वैशिष्ट्य होते? एकाकी राज्य निर्मितीच्या नमुन्यास आव्हान दिले. 18व्या शतकात विल्यम हॉजेस सारख्या युरोपियन चित्रकारांनी स्मरणीय शैलीत केलेल्या चित्रकलेला सुरम्य असे म्हटले आहे. दारुगोळा साम्राज्य ही संज्ञा मार्शल हॉडसन यांनी पहिल्यांदा वापरली. सुरत फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये इनवर्ड आउटवर्ड पुस्तकांचा रेकॉर्ड दिसतो. 1640 मध्ये इंग्रजांना एक जमिनीची देणगी देण्यात आली, जो भारतातील त्याचा पहिला किल्ला बनला. मद्रास मुंबईची जागा. युरोपियन साधनात उल्लेखलेला नकोडा हा जहाजाचा कप्तान होता. शेवटचा, जागीरदारी पद्धतीतील पेच प्रसंग हा मुघल सत्तेच्या ऱ्हासाचं प्रमुख कारण होईल, हे विधान सतीशचंद्र यांचं आहे.